नमस्कार मित्रांनो, याची मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्वतःला बदलायचं आहे, मग या 10 ठिकाणी शांत राहा आणि पहा स्वतःमध्ये किती बदल होतो. मित्रांनो, आजच्या जमान्यात सगळीकडे गोंगाट धावपळ आहे, त्यामुळे मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर ते तुमच्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोनची पातळी कमी करते. यामुळे तुमचे मन शांत होते, रागावर नियंत्रण राहते आणि तणाव वाढवणाऱ्या हार्मोनची पातळी कमी होते. आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी शांत राहावे आणि कोणत्या प्रसंगी बोलावे. त्याचबरोबर शांत राहून आपल्यात कोणता बदल होऊ शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत. संध्याकाळची वेळ होती. गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलवतात आणि म्हणतात, उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहावे. प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक केली आहे का? पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येकजण योग्य वेळी झोपी जातो. आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुजींकडे परत येतात. गुरु म्हणतात, आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे. ते म्हणतात की या 10 प्रसंगी तुम्ही जर शांत झालात, म्हणजे शांत राहिलात, तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू होतील. जास्त बोलणे किंवा गप्प बसणे ही चांगली गोष्ट नाही. अति पाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतात. तसेच विनाकारण बोलण्यानेही खूप नुकसान होते. गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे आणि तथ्याशिवाय बोलू नये. गुरु म्हणाले, जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प बसलेले बरे. शांत बसल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते. बोलणे तेव्हाच योग्य असते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते. तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोललात तर तिथे तुमची खिल्लीही उडवली जाऊ शकते. तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच, पण लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल. म्हणून अशा ठिकाणी शांत राहा. जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही. बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात. काय बोलावे तेच कळत नाही, पण तरीही ते बोलत राहतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्याची चेष्टा करतात. तुम्हाला त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय, त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलू नये. त्यामुळे तिथे गप्प राहण्यातच शहाणपणा असतो. गुरु म्हणाले, दुसरा प्रसंग जिथे मौन राहावे. तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्यांना शब्दांनी दुखवू नका. त्यामुळे तिथे शांत बसावे. दुर्बल व्यक्तीबद्दल काहीही बोलून तुम्ही महान होऊ शकत नाहीत. कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान व्हाल. अनेक वेळा असे घडते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत राहतात. समोरील व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे. तो तुला काही बोलणार नाही, पण नेहमी तुम्ही त्याच्या डोळ्यात खुपत राहाल. हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाऊ शकतो. जेव्हा तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करेल. एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही. जर तुम्हाला महान व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिकले पाहिजे आणि त्याचवेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा. लोकांना असे वाटते की जर ते उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे होतील, तर ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही मोठे होण्याऐवजी त्याच्या नजरेत पडत राहाल. गुरु पुढे म्हणाले,
म्हणून शिष्यांनो, जेव्हा बोलता तेव्हा आदराने बोला, जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल. बोलताना भाऊ, ताई, काका, मित्रा असे शब्द वापरा. यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्ती व्हाल. गुरु पुढे म्हणाले, तिसरा प्रसंग जिथे व्यक्तीने गप्प राहणे चांगले. जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती, तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागावते किंवा तुमचा अपमान करत असते, तेव्हा तुम्ही गप्प राहावे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा. जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प राहा आणि योग्य वेळेची वाट पहा. तो स्वतः तुमची माफी मागेल. जेव्हा त्याला त्याची चूक कळेल. गुरु पुढे म्हणतात की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागावला असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत असाल तर ते आदराचे लक्षण आहे. यामुळे कोणीही लहान किंवा मोठा नाही. जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तेथून निघून जाऊ शकता किंवा गप्प राहा. राग व्यक्त केल्याने आपले नाते बिघडू शकते. नेहमी रागावल्याने राग करणाऱ्या व्यक्तीचेच नुकसान होते. गुरु पुढे सांगतात की एकदा एक साप जंगलातून पडून एका राजाच्या घरी पोहोचला. लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करत होते. तेव्हा तो साप खूप संतापतो आणि स्वतःला घरात पडलेला एका तलवारीने गुंडाळण्यास सुरुवात करतो. त्यामुळे हळूहळू त्याचे संपूर्ण शरीर कापले जाते. त्याचप्रमाणे आपला रागही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत राहतो. रागाचा शेवट ध्यानाने होतो. जर तुम्ही दररोज ध्यानाला बसलात तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील. गुरु पुढे म्हणतात की हाच मार्ग आहे. तू दररोज ध्यानाचा सराव कर. यामुळे राग वाढवणारे शरीरातील सर्व हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहतील, ज्यामुळे शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवेल. पण एक मार्ग असाही आहे की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता की माझा राग योग्य आहे की नाही, तिथे बोलायचे की नाही. जेव्हा तुम्ही स्वतः याचे आकलन करू शकाल तेव्हाच तुम्हाला कळेल की आपण चुकीचे आहोत. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.